म्हणून दिव्य असं साधक संजीवनीमध्ये लिहिले. दिव्य का म्हटलं तर दिव्य असलेल्या परमात्म्याकडे आपल्याला ह्या सगळ्या विभूती घेऊन जाणार आहेत, म्हणून दिव्यत ह्या प्राकृत अशा ह्या विभूती देवाच्या आहेत. आणि आत्मविभूतया हा असा शब्द आहे गीतेमध्ये. या सगळ्या विभूती आहेत. मम विभूतया नाही म्हटलं, आत्मविभूतया म्हटलं. का बरं? माझ्या विभूती नाही, माझ्या म्हणण्यापेक्षा भगवान म्हणतात ह्या सगळ्या आत्मविभूतया. आत्मा जो आहे त्या आत्माच्या सगळ्या विभूती आहेत. आत्म्याच्या म्हणजे परमात्म्याच्या सगळ्या विभूती आहेत. परमात्मा स्वरूपावर हे सगळं विशेष निर्माण झालेलं आहे. हा सगळा आत्म्याचा विलास आहे, म्हणून आत्मविभूतया शब्द वापरला. दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यतः मी तुला आता सांगणार आहे त्या प्रधान सांगणार आहे. प्रधान शब्दाचा अर्थ काय? मुख्य. हो, कारण एकदा मुख्य जाणलं की मग बाकीचं गौण जे आहे ते जाणल्यासारखंच होतं. हाथी के पाव में सबके पाव. प्रधान गोष्ट जर आपण जाणली तर मग गौण गोष्ट जाणल्यासारखी होते. म्हणून प्रधान मी तुला सांगतो. ज्या जाणल्यानंतर मग सगळ्या जाणायची तुला गरज पडणार नाही, सामान्य विभूती जाणायची गरज पडणार नाही. म्हणून त्यातल्या प्रधान विभूती मी तुला सांगतो. कारण आणि दुसरी गोष्ट प्रधान का सांगतो? कारण विस्ताराचा अंत नाही. प्रधान सांगण्याचं कारण काय आहे? ओ मावशी बाहेर जाऊन बसा, बाहेर. हे विभूतीचे सगळ्या एक विभूती आहे. आपल्या विभूतीचा विस्ताराचा अंत नाही, म्हणून सामान्य विभूती नाही ऐकायच्या, आपल्याला विशेष विभूती ऐकायच्या. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात प्रधानतः. आणि कुरुश्रेष्ठ वापरला शब्द अर्जुनांना या ठिकाणी. कुरुश्रेष्ठ का म्हटले? कुरु वंशामध्ये तुम्ही काय आहात? श्रेष्ठ आहात. पांडवांच्या मध्ये सुद्धा विशेष प्रेम कोणावर आहे? तया पाचाही आतू अर्जुना. श्रीकृष्ण सावयाची झाला आधीना, कामुक जैसा अंगना आपैता कीजे. पाचही पांडवावर प्रेम आहे, पण विशेष प्रेम कोणावर आहे? अर्जुनावर आहे. काय विशेष प्रेम आहे? काहीतरी विशेष अर्जुनातही असेल की नाही? अर्जुनाचंही तसंच भगवंतावर विशेष प्रेम आहे. म्हणून कुरुश्रेष्ठ म्हटलेलं आहे. कुरुवंशामध्ये तसे पाहायला गेले तर पांडव कौरव हे दोन्ही कुरुवंशातलेच आहेत, पण कुरुमध्ये हे सगळे श्रेष्ठ झाले कारण यांनी भगवंताची भक्ती केली, यांनी धर्म सोडला नाही. आणि कुरुश्रेष्ठ शब्दाचा अर्थ असा आहे की कुरु म्हणजे करणारा आहे अर्जुन, नुसता ऐकणारा नाही. ऐकणारे तर भरपूर आहेत, मोबाईल घेऊन ऐकणारे, पण करणारे पाहिजेत. ऐकलेलं जे आहे त्याचं मनन करणारे पाहिजेत, त्याप्रमाणे वागणारे पाहिजेत. म्हणून अर्जुन तसे नव्हते. अर्जुना तू परिससी परिस्वनी अनुष्ठिशी आमाशी काय वाणीस. आम्हाला काय त्या ठिकाणी मग सांगायला कष्ट पडतात, कमीपणा आहे. तेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला कुरुश्रेष्ठ म्हणतात. हे कुरुश्रेष्ठा, आता मी तुला माझ्या दिव्य आत्मस्वरूपाच्या विभूती, परमात्मा स्वरूपाच्या विभूती, ज्याच्यामध्ये काही दिव्यता आहे, ज्याच्या माध्यमातून त्या माझ्या स्वरूपापर्यंत तू येऊ शकतो, व्यापक स्वरूप तुला कळू शकतं, दिव्य आनंद तुला मिळू शकतो, त्या सगळ्या मी तुला प्रधान सांगतो. आणि तसं पाहायला गेलं तर माझ्या विस्ताराने ह्या ज्या विभूती आहेत त्यांचा काही अंत नाही, माझ्या स्वरूपाचा अंतच नाही.
आणि सगळे माझ्या विभूती आहेत. कुठले कुठले मी तुला सांगू म्हणून विस्ताराने न सांगता ज्या थोडक्यात आहेत त्या कळले की तुला माझं व्यापक स्वरूप कळणार, तेवढ्या मात्र तुला मी त्या ठिकाणी सांगतो. 7-5 प्रधाना पुढे शब्द आलेला आहे, त्या मी तुम्हाला सांगतो असं म्हणून भगवान बोलायला लागले. तेव्हा या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन थोडंसं ज्ञानेश्वर महाराज करतात. भगवान या प्रेमाच्या नादामध्ये प्रेम ओसंडलेलं असल्यामुळे जर आवरून धरलेलं असलं तरी थोडंसं आहे अजून. आणि मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता, की म्हणी तसे बा पांडुसुता भले केले. मी पितामहाचा पिता, भगवान वास्तविक पाहता कोण आहेत? पितामहाचा पिता. पितामह कोण? ब्रह्मदेव, ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली. आणि त्यांचा बाप कोण? याची नाभी कमळी जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताच्या नाभीतून झाली बरं का. ब्रह्मदेवाची आई कोण? आई कमळ. आई भगवान परमात्माचा आहे आणि वडील सुद्धा भगवान परमात्माचा आहेत. सगळ्या जगाचा पिता भगवान त्या ठिकाणी ब्रह्मदेव आहेत, म्हणून ब्रह्मदेवाला पितामह म्हटलंय. ब्रह्मदेवाला काय म्हटलं? पितामह. पिता कोण आहे? पितामह म्हणजे आजोबा आहे की नाही? तर ब्रह्मदेव आहेत आजोबा आणि त्या आजोबाचा बाप मी आहे. भगवान परमात्मा सगळ्याचा काय आहे? बाप आहे. कारण आहे माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता. भगवान परमात्म्याला प्रेमाच्या अतिरेकामुळे भगवान परमात्मा हे विसरून गेले की मी ब्रह्मदेवाचा बाप आहे, मी सृष्टीचा बाप आहे. प्रेमामुळे हे सगळं मनुष्य काय जातो? विसरून जातो. विसरून गेले. कशावरून विसरून गेले? की म्हणी तसे बा पंडुसुता भले केले. त्या पंडुसुताला अर्जुनाला भगवान म्हणतात, ए बाबा तू फार चांगलं केलं. मला विभूती विचारल्या, हे बाबा आता मी तुला विभूती सांगणार आहे. आता याला बाबा म्हणायचं काय कारण आहे का? बाबा म्हणजे वडील. आता हा सगळ्या जगाचा वडील, पण सगळ्या जगाचा वडील असताना, सगळ्या जगाचा पिता असताना अर्जुनाला बाबा म्हणतो प्रेमामुळे. कधी कधी प्रेमामध्ये विसर पडतो आणि आईच मुलाला काय म्हणते? बाबा म्हणते. भगवान खोड्या करायला लागले. एक दिवशी भगवान परमात्म्याने ती वाळवंटामध्ये यमुनेची माती खाल्ली आणि गोपाळ सांगत आले. त्यानंतर बलराम दादाही आले. आई कृष्णाने काय खाल्ली? माती खाल्ली. मग यशोदेने हातात काठी घेतली, भगवंताजवळ गेली, म्हणायला लागली, खोड्या नको करू माझे, ए माझ्या बाबा, आता खोड्या करू नको. आता भगवान काय यशोदेचा बाबा आहे का? पण प्रेमामुळे बाबा म्हटलं जातं. आपण आई मुलाला म्हणते, वडील सुद्धा मुलाला म्हणतात कधी कधी, ए माझ्या बापा, ए माझ्या काका, असं करू नको. ते म्हटलं जातं, ते तळमळीने म्हटलं जातं, पण कधी कधी प्रेमामुळे. अर्जुना ते बा म्हणे येथ काही, आम्हा विस्मू करावया कारण नाही, आंगे तो लेकरू काही नवेचे नंदाचे. तुम्ही म्हणाल का हो, हे भलतंच कसं काय भगवान बोलायला लागले? आश्चर्यच आहे. अर्जुनाला बाबा म्हणायला लागला, सगळ्या जगाचा बाबा. म्हणले काही आश्चर्य करू नका, कारण ह्याला बऱ्याच वेळेला लेकरू व्हायची सवय आहे.
कधी लेकरू झाला, अर्जुना ते बा म्हणे येथ काही, अर्जुनाला हा बा म्हणतो या ठिकाणी. इथे ज्ञानोबाराय म्हणतात आम्हाला काही विस्मय करायचं कारण नाही, आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही. कारण काय, अंगे तो लेकरू काही नवेची नंदाचे, हा नंदाचं लेकरू झाला नाही का? जगाचा बाप, पण तिकडे यशोदेला काय म्हणतो, आई म्हणतो. काय अभंग आहे तो, यशोदेशी म्हणे आई. विश्वाचा जनिता यशोदेशी म्हणे माता. पुढचं चरण काय, ऐसा भक्ताचा अंकिला. हो, विश्वव्यापक कमळापती. हा, यशोदेला भोजन मागतो, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. म्हणजे या ठिकाणी हा अंगे तो लेकरू काही नवेची नंदाचे, नंदाचं लेकरू झालं नाही का? हा नंदाला याने बाबा बनवलं नाही का? मग त्या ठिकाणी मी जगाचा बाप आहे, मी ब्रह्मदेवाचा बाप आहे असं स्मरण होतं, पण असताना प्रेमात विसरून बाबा बनवलं. यालाच प्रेम म्हणतात. प्रेमामध्ये मनुष्य आपला मोठेपणा विसरतो. प्रेमात मनुष्य लहान होतो. मोठेपणा विसरला नाही तर समजायचं प्रेमच नाही. एखादा मनुष्य इतका मोठा असतो परंतु तो मंदिरात येतो आणि झाडू मारतो. हो, भारताची राष्ट्रपती झालेल्या बाई आहेत आता, त्यांचा दिनक्रम सांगितलाय, रोज सकाळी उठलं की मंदिरात जाऊन झाडू मारायचं. आदिवासी समाजाच्या आहे. म्हणजे आता ते टीव्हीत तर मी पाहिलं ना ऐकलं बरं का मंदिरात जाऊन राष्ट्रपती असताना झाडू मारते? पहिला मला झाडू द्या म्हणते, झाडू मारते. त्याला कारण आहे प्रेम. प्रेमात मनुष्याचा मोठेपणा मनुष्य विसरून जातो. मी कोण आहे, मी कोणी असू दे, मी देवासमोर काही नाही. तसं भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला बाबा म्हणतात, कारण अर्जुनाविषयी असलेलं देवपणाची बिरुद सगळी सोडून दिली. तुझे निवेदे मी देवपणाची बिरुदे सांडिली गामा. हा, अहो तसं पाहायला गेलं तर सारथी होणं चांगलं काम आहे का? सारथी म्हणजे आजच्या भाषेत ड्रायव्हर, पण सारथी झाले भगवान परमात्मा. सारथ्यपण पार्थाचे करीतू असे त्याला कारण देखा, नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. म्हणून नुसतं अहो नंदबाबालाच बाबा केलं. काही संतांनी तर असं म्हटलं, देवाने त्या खांबालाच बाबा बनवलं, खांबाला आपलं बाप बनवलं. खांबातून प्रगट झाले की नाही? अर्जुन प्रल्हादांच्या बोलण्यानुसार सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम, आपल्या भक्ताचं बोलणं खरं करण्याकरता भगवंतानी खांबाला बाप बनवलं, खांबातून प्रगट झाले. म्हणजेच काय, प्रेम. इथे भगवान बोलतात बाबा याच्यात आम्हाला काही विस्मय वाटत नाही. परिप्रस्तुत ऐसे असो, जाऊ द्या, हे प्रेमाचा तासू द्या. हे करवी आवडीचा अतिसो. हे कोण करतं सगळं? आवडीचा अतिरेक झाला हे सगळं घडतं. आई सुद्धा मुलाला बाबा म्हणते, भगवान सुद्धा भक्ताला बाबा म्हणतात. भगवान सुद्धा कोणालाही बाप बनवतात. नंदाला बाप बनवलं, वसुदेवांना बाप बनवलं, यशोदेला आई बनवलं. हे सगळं प्रेमामध्ये घडत असतं. म्हणून हे त्या ठिकाणी वरी परिप्रस्तुत असे ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग ऐक म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा. आता धनुर्धरा, आता परत धनुर्धरा म्हटलंय. आता मी तुला सांगणार आहे विभूती, आता नीट ऐक. धनुर्धरा म्हटलं. आता जसा धनुर्धारी धनुष्याचा बाण लावतो आणि बरोबर लक्ष्याकडे लक्ष ठेवतो, तसं आता मी विभूती सांगणार आहे, तिकडं तू बाण लावल्यासारखं लक्ष
दे म्हणून धनुधारा म्हटलं. तरी तुवा पुसलिया विभूती तयाचे अपारपण सुभद्रापती. जे माझियाची परी माझे मती आकळती ना. तरी तुवा पुसलिया विभूती. तू मला काय विचारल्या? विभूती. आणि मला विचारत असताना तू सांगितलं का देवा सगळ्याच सांगा, काही शिल्लक ठेवू नका, विस्ताराने सांगा. जरी तू म्हटला विस्ताराने सांगा तरी अर्जुना तयाचे अपारपण सुभद्रापती. किती त्याचा अपारपण आहे. इथे मात्र अर्जुनाला शब्द वापरलाय सुभद्रापती. का सुभद्रापती म्हटलं? सुभद्रेला आणायचं काय काम झालं इथं? काही चिंतन प्रेम सांगायचं आहे, समजा एकपणा सांगायचा आहे. तुवा संन्याशी होऊनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी परी. विकल्पन उपजे माझे मनी मी तू दोन्ही. मी तुला आता खोटं सांगत नाही बाबा, माझ्यात आणि तुझ्यात मी तुला काही भेद मानत नाही. म्हणून सुभद्रापती. म्हणजे आपल्या चिंतन करायचं झालं तर अनेक चिंतन करता येतं. सुभद्रापती काय म्हटलं, का म्हटलं? तू ज्याप्रमाणे सुभद्रेचा पती आहेस, सुभद्रा ही ब्रह्मविद्या आहे असंही म्हटलं आहे काही ठिकाणी. तशीही तुला ब्रह्मविद्या आता तुला प्राप्त होणार आहे. तू तिचा पती होणार आहेस. आता माझ्या व्यापक स्वरूपाला या विभूतीच्या माध्यमातून तू जाणणार आहेस. जाणण्याच्या योग्यतेचा तू आहेस. जे माझी याची परी माझी मती. माझ्याच विभूती आहेत पण माझी मती आकळती ना. माझ्याच असून सुद्धा माझ्या बुद्धीला त्या आकलनीय नाहीत, कळण्यासारख्या नाहीत, एवढे ते आहेत. काय? विभूती. त्याच्याकरता उदाहरण दिलं. अंगीचिया रोमा किती जयाचिया तयाशी न गणवती तैशिया माझ्या विभूती असंख्य मज. आपल्या अंगावर किती रोम आहेत, केस आहेत, ज्याचे त्याला मोजले जाऊ शकत नाहीत. कोणी मोजले जाऊ शकत नाही, कोणालाच मोजता येत नाही. त्याप्रमाणे माझ्या विभूती असंख्य आहेत, मला सुद्धा त्या सांगता येऊ शकणार नाहीत. कारण माझं स्वरूप व्यापक आहे. त्याला देश परिच्छेद नाही, त्याला काल परिच्छेद नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही. आणि जे जे काही जगामध्ये त्या सगळ्या माझ्या विभूतीच आहेत. पण त्यातल्या त्यात तुला मी प्रधान सांगणार आहे. सगळ्या विभूती मी सांगू शकत नाही, सांगण्यासारख्या नाहीत. सांगण्याकरता शब्द पुरे पडू शकणार नाही. कारण शब्दातीत माझं स्वरूप आहे आणि तेवढेच विभूती आहेत. जसा परमात्मा हा अनिर्वचनीय आहे तसं माया सुद्धा काय अनिर्वचनीय सांगितलं. म्हणून अंगीची या रोमा किती जयाशी तया न गणविती तैशिया माझ्या विभूती असंख्य मज. एरवी तरी मी कैसा केवडा म्हणून आपण पयाही नवेची फुडा. या लागी प्रधाना जिया रूढा त्या विभूती ऐके. एरवी तरी मी कैसा केवडा. एरवी मी कसा आहे, मी केवढा आहे, माझं स्वरूप नेमकं काय आहे आणि मी केवढा व्यापक आहे. म्हणून याचा विचार मी जर करायला गेलो, मी कसा आहे आणि मी केवढा आहे याचा विचार मी करायला लागलो तर म्हणून आपण पयाही नवेची फुडा. म्हणजे मीच माझ्या पुढं उभा राहू शकत नाही, मीच मला जाणू शकत नाही. एवढा मी आहे. केवढा आहे देव? म्हणजे एवढा आहे. एवढा तुकाराम महाराज म्हणतात एवढा प्रभू. आपण एवढा म्हणून तेवढ्यात परमात्मा येणार आहे का हो? आपण ते उदाहरण सांगत असतो. त्या 5वी 7वीच्या पुस्तकात ती गोष्ट आलेली. त्या तळ होता आणि तळ्यामध्ये एक बेडकी राहत होती, बेडूक. आणि
तिची पिलं जी आहे ती पोहायला गेली आणि त्यांनी बैल पाहिला आणि ती आईजवळ घाबरत आली आणि म्हणली, आई आम्ही आज एक मोठा प्राणी पाहिला. ते बेडकीला वाटायचं जगात माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही. मुलं म्हणायला लागली की आई मोठा प्राणी पाहिला. ते बेडकीनेच आपलं शरीर फुगवलं. म्हणली एवढा मोठा होता का? ते म्हणले नाही ग आई, ह्याच्यापेक्षा खूप मोठा होता. तिने आणखीन फुगवलं, एवढं फुगवलं तरी ती मुलं नाहीच म्हणायची. शेवटी फुगवून काय झालं, फुटली. तसं आपण विचार जर देवाच्या बाबतीत करायला लागलो, शेवटी काय होईल? आपली बुद्धी तिथे जाईल का? बुद्धी जात नाही. बुद्धी शेवटी माघारी फिरते, मन माघारी फिरतं आणि परमात्मा स्वरूपाकार ते होऊन जातं. एवढा परमात्मा आहे. भगवान म्हणतात मी माझा विचार करायला लागलो स्वरूपाचा तर मी सुद्धा म्हणून आपण पयाही नवेची फुडा. माझं स्वरूप, माझे व्यापकपण याचा विचार मी करायला गेलो तर मला सुद्धा तो व्यापकपणा कळत नाही. याचा अर्थ काय? तो व्यापकपणा शब्दाने न सांगण्यासारखा आहे, तो व्यापकपणा बुद्धीने न जाणण्यासारखा आहे, तो व्यापकपणा वृत्तीमध्ये येण्यासारखा नाही. डोळा सगळ्याला जाणतो, पाहतो, पण डोळा डोळ्याला पाहू शकतो का? आपणच आपल्याला कसं काय पाहायचं? का पाहता येतं? आपण आपल्याला म्हटलं आरशात नाही का पाहायचं? अरे आरशात जे पाहिलंय ते आपलं खरं रूप आहे का? तुका म्हणे मुख नाही दर्पणात, त्या आरशातलं प्रतिबिंब आहे. मग आपण आपल्याला कसं पाहायचं? आरसा घेतला समोर आणि मग मी आहे असं म्हणायला लागला. ज्ञानोबा म्हणतात नाही, आरसा देखीजे आणि तो मी आहे झाले ऐसे म्हणीजे, अशी ओवी आहे. मग मी आहे म्हणतो आणि ठेवीजे, आपण ते आपण देखीजे, तरी झाले ऐसे म्हणे. मग आहे बाबा आहे म्हणतो. सकाळी उठल्या बघतो झोपेत मी कुठं गेलो का काय. मग सकाळी उठल्या काही लोक पहिलं आरशात बघतात, आहे. आता आरशात बघितल्यानंतर दिसल्यावरच आहे का नाही बघितलं तरी आहे? उलट आरशात जे बघितलंय ते प्रतिबिंब आहे. आरसा नेला, ज्ञानोबारांची तिथंच पुढे उभी आहे. आरसा गेला आणि मग काय मी नाही असा निश्चय करायचा का? अरे मी जसा आहे तसाच आहे. आरसा घ्यायची काय गरज नाही मला. असं जे जाणणं आहे ते खरं जाणणं आहे. पण आपल्याला आरसा घेऊनच बघायची सवय लागली. मन आरसा, बुद्धी आरसा सुरुवातीला घ्यावा लागतो, पण पुढे गेल्यानंतर दर्पणाचे आधारे एकच करून दुसरे मुख पाहती गावारे तैसे नको. काय पुढची होई? तेथीचे पाहणे आईसे असे वीरा, जैसा न मोडलिया विहेरा, आपण आपल्या उगमी झरा भरोनी ठाके. म्हणून या लागी प्रधाना जिया रूढात्या विभूती ऐके. म्हणून बाबा ते शक्य नाही, सगळं स्वरूप सांगणं शक्य नाही, ते बुद्धीच्या कक्षेत बसत नाही. मग एक काम करतो ना, या लागी प्रधाना मुख्य आणि ज्या रूढ आहेत, प्रसिद्ध आहेत लोकांमध्ये, त्या मी तुला विभूती सांगतो. तो आता ऐक. जिया जाणतलियासाठी आघव्या जाणतलिया होती किरीटी, जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. ज्या तू विभूती जाणल्या की मग सगळ्या विभूती जाणल्यासारख्या होतील. मी अशा विभूती तुला सांगणार आहे. सगळ्या जाणत बसायचं नाही. काय नाही घाटावे लागत. एका शीतेकळे भात, एक शीत तपासलं की सगळा भात झाला बाबा, आता कळतो. तशा मी तुला काय विभूती सांगतो की त्या विभूती कळले की तुला माझं व्यापक स्वरूप कळेल. सगळ्या विभूती आपोआप कळतील. एक साधे सब सदय, अशा विभूती तुला सांगतो
आगविया जाणतलिया होती किरटी. उदाहरण जैसे बीज आलिया मुठी तरुची आला होय. जसं बीज हातात आलं की सामनं झाड आपल्या हातात आलं, कारण बीजची झाले. हां, का उद्यान हाता चढिन्नले तरी आपैसी सापडली फळे फुले. तेवी देखलिया जिया देखविले विश्व सकळ. किंवा आपल्या हातामध्ये उद्यान आलं. उद्यान म्हणजे बाग. बागच एखाद्याने सांगितलं आता ही बाग तुमच्याच नावावर करून दिली. आता बाग आल्यावर मग फुलं आणि फळं स्वतंत्र नावावर करायची गरज आहे का? फुलं फळं मिळवण्याकरता स्वतंत्र प्रयत्न करायची गरज आहे का? नाही. उद्यान हाता चढिन्नले तरी आपैसी सापडली फळे फुले. फळं आणि फुलं आपोआप येतात. तशा मुख्य विभूती आहेत हे उद्यानासारख्या आहेत, आणि सामान्य विभूती आहेत त्या फळाफुलासारख्या आहेत. तेवी देखिलिया जिया देखविले विश्व सकळ. तसं या विभूती तुम्ही जर ऐकल्या पाहिल्या तर तुम्हाला सगळं, तेवी देखिलिया जिया देखवले विश्व सकळ, सगळं विश्व त्या विभूती जाणल्यावर जाणल्यासारखं होतं. एक माती जाणली की सगळ्या मातीची भांडी जाणल्यासारखीच आहेत. एकेन विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती. एकाला जाणायचे सगळं जाणल्यासारखं होतं, म्हणून काही नेनो निया आन एक विठ्ठलची जाण म्हटलंय. देवाला जाणलं ना सगळं जगातलं जाणल्यासारखं होतं. तसं माझ्या विभूती जाणल्या, विभूतीच्या माध्यमातून माझं स्वरूप जाणलं, सगळं काही जाणल्यासारखं होणार आहे. एरवी साचची गा धनुर्धरा नाही शेवट माझी या विस्तारा. पै गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे. तसं पाहायला गेलं तर माझ्या साचची गा धनुर्धरा, खरं सांगतो धनुर्धरा, नाही शेवट माझे विस्तारा. माझ्या विस्ताराला शेवट नाही. किती माझं व्यापक स्वरूप आहे. गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे. अपार असलेलं गगन माझ्यात लपून जातं. न ब तुझं माझी खेडे. मग असं व्यापक मी असताना सगळं विस्ताराने तुला सांगू शकत नाही, पण विभूती मी तुला सांगणार आहे. आणि आता उद्यापासून विभूती सांगायला प्रारंभ होणार आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री